मित्रांनो समोरच बघू शकता पालिगावचा असा सुप्रसिद्ध नंदी तुमच्या समोर आहे बादल दादा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना, कारण का नावामुळेच आज तुमची पण आणि आपल्या बैलाची ओळख आहे. गाडी आपली आमचे म्हणजे एक बाई आमची ताई आहे आर्या संदीप देसाई, तिच्या नावाने ही गाडी पळते. दादा तुमचं नाव? माझं नाव वीर देसाई आणि काका संदीप देसाई. दादा तुमची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या होत आहे आणि आपला बैलाचा स्पीड पण तेवढाच आहे. काय बोलताय आजच्या शर्यतीबद्दल? दादा आमची चर्चा म्हणजे बैल पळतोय म्हणून आमची चर्चा होते. बरोबर. आणि आज पैरा सोन्या म्हणजे दुसऱ्यांदा आय थिंक पैरा झाला. हो, एकदा पिसारवेला पण आपला पैरा झाला आणि आता दुसऱ्यांदा पैरा. काय बोलताय आजच्या गाडीबद्दल? कशी पळाली गाडी? गाडी एकदम चांगली पळाली, दोघांची गाडी झुलून आणि चांगली पळाली. ओके दादा, समोरचे पण एक नामांकित असे नंदी होती, त्या नंदी पण म्हणजे त्यांचा पण दबदबा आहे. काय म्हणजे एक मनात धाकधूक होती का अशी? दादा ते पण आपले मित्रच आहेत. बरोबर. एक सोबत आपण रोज उठतो बसतो. आता त्यांनीच बोलले आपल्याला का आपण गाडी करू. मी ठीक आहे चालेल, मैत्रीमध्ये करूया. ओके, म्हणजे संपूर्ण ही मैत्रीपूर्ण अशी लढत होती आणि सगळे तुमचे मित्र परिवार आहेत. जेवढे पण आपले शर्यती झालेत ना आजपर्यंत एकदम मैत्रीपूर्ण झालेले आहेत. आपण कधी असा जल्लोष केला नाही, एकदम आपण मैत्रीमध्ये शर्यत करतो. दादा म्हणजे असा का तुमचा स्वभाव? कारण का बरीच जण म्हणजे आपण बघायला भेटतो की म्हणजे जास्त जल्लोष वगैरे करतात किंवा काहीतरी. दादा जल्लोष करून कसं आहे, एक दुसऱ्याचा भांडण होण्यापेक्षा सगळ्यांनी प्रेमाने राहून शर्यती केल्या तर शर्यती क्षेत्र अजून टिकून राहील. त्याच्यापेक्षा आपण शांततेने संयमाने खेळ करून चांगला खेळ करायचा. बरोबर दादा, लाख मोलाचे शब्द होते तुमचे, कारण का शेतकऱ्याचा नाद आहे ना, आपण हा टिकवलाच पाहिजे. आणि तुमच्या सोबत नेहमी बघायला भेटा ही मित्रमंडळी, काय बोलते त्यांच्याबद्दल? कारण का त्यांची मेहनत पण तेवढीच आहे. पूर्ण मित्रमंडळी सोबत असेल तरच शर्यती खेळायला मजा आहे. कारण शर्यती खेळ एक दोघांचा नाहीये. कारण आपल्या सोबत पूर्ण मित्र परिवार असेल, पूर्ण आपला डीएसपी ग्रुप, स्वप्नील शेठ पवार, संदेश पवार, निखिल पवार, जे आपला कांसेचा 50C ग्रुप, म्हणजे बरेच असे गोरफे जे मित्र आहेत सगळे आपला म्हणजे सोबत असतात. त्याच्यामुळे आपल्याला चांगली मजा येते. ओके दादा, आपण बघतो आपला नंदी म्हणजे भरपूर अशा पायऱ्यामध्ये पळतो. मग पुन्हा एकदा सोन्यासोबत पळण्याचा निर्णय काय घेतला? कारण का त्या दिवशी पण एक मस्त टॉपचा स्पीड लागला होता. दादा आपण असं हे केलेलं आहे का सगळ्यांसोबत विरोधात पण पळणार आणि एकत्र पण पळणार. कारण आपल्याला शर्यती क्षेत्र जपून ठेवायचंय 100%. कारण आपण कसं बोलतो, नाही रे माझा मित्र आहे, माझे संबंध आहेत. जर असे आपण संबंध सगळ्यांशी करत आलो तर मग शर्यती खेळायच्या कोणाशी? कारण मग शर्यती क्षेत्र बंद होईल. म्हणून सगळ्यांशी आज विरोधात पळायचं, उद्या एकत्र पण पळू असं आपलं आहे. बरोबर. म्हणजे आज जरी विरोधात पडला असेल ना तरी पुन्हा एकदा आपल्याला पायऱ्यामध्ये पळताना बघायला भेटेल. सोन्याबद्दल काय बोलाल? कारण का सोन्याचा स्पीड पण सध्या आज जसं बादल नाव रूपाला आले तसा सोन्या पण सोन्यात एकदम जुना बैल आहे आणि सोन्याची चर्चा आहेत आणि तसा बादल पण. आणि सर्वात जास्त श्रेय म्हणजे मच्छिंद्र दादा MM वायले. कारण पहिली मुलाखत त्यांनी घेतली आणि त्याला चर्चेत आणण्याचं कारण म्हणजे तेच आहेत. कारण कोणाला बादल माहित नव्हता, बरोबर, पण त्यांनी आपली येऊन घरी मुलाखत घेतली आणि बादलला पूर्णपणे चर्चेत आणलं. बरोबर. आणि नक्कीच दादा आपल्या बैलाचा पल देखील तेवढाच आहे आणि त्याच्या पलाच्या जोरावरती आज तुमचं देखील नाव वरपर्यंत करतोय. कसं वाटतं फॅमिलीचं रिॲक्शन काय जे आता म्हणजे तुम्ही अचानक एवढे चर्चेत आलेत आणि आपला बैल एवढा पळतोय? दादा खूप आनंद वाटतोय. पूर्ण फॅमिली पण खुश असते आणि पूर्ण मित्र परिवारांची आपली साथ. आणि आज बादल मुले आमचा पूर्ण म्हणजे ठाणे परिसरात आपलं नाव होतंय बादल मुले. कारण आपल्याला बघितलं तर लोक बोलतात की बाबा हे बादल बैलवाले आहेत. म्हणजे त्याच्यात आपला खूप म्हणजे उत्साह वाढतो की बाबा आपला बैल कुठेतरी आपला खूप मोठं नाव करतोय. बरोबर दादा, कुठेतरी म्हणजे ना असं शर्यती क्षेत्र बोलला तर लोकांच्या मनात धाकधूक असायची की नको पाठवायला, पण आता कुठेतरी ते कमी होत चाललंय किंवा बदलत चाललंय. आता घरातली पण प्राधान्य द्यायला लागलेत की जा शर्यतीनं जा, कामधंदा करून शर्यतीनं जा. मग कसं वाटतंय आता? दादा कशी आहे, पहिले कमिटी नव्हती, आता ठाणा रायगड कमिटी झाले. त्याच्यामध्ये सर्व नियम पण चेंजेस आहेत. त्याच्यामुळे कसे कुठेतरी भांडणा तंटा होत नाही, शर्यती क्षेत्र चांगलं होतंय. म्हणजे चांगली कमिटी आपली ठाणा रायगड. दादा आता इलेक्शनच्या मुळे मैदान कुठेतरी कमी होत चाललेत. मग अशा वेळी आपण मैदानाला म्हणजे आणत पण नाहीत बऱ्याच वेळेला. मग अशा वेळेस आपली रुटीन कसं काय असतो, त्याला व्यायाम वगैरे कसा असतो? तर त्याला कसं काय आहे का असं कंटिन्यू पळवलाच पाहिजे असं नाही, पण आम्ही जिथे अड्डा असतो ना तिथे जातोच आम्ही 100%. दादा आता मुंबईमध्ये तर एवढं पळतोय, घाटावरचे नियोजन असेल का? घाटावर पण आपण पळवलेलं आहे. सध्या घाटावरचं पण नियोजन चालू आहे चांगला. कारण आतिश दादांचे आपले संबंध चांगले आहेत. ओके, ते बोललेत का आपण जर नियोजन चांगलं होत असेल तर आपण वरती घाटावर पण पळू. ओके.
दादा मे नंतर आपल्याकडे म्हणजे पावसाळ्यामध्ये अड्डा होत नाही, मग अशा वेळी कोण सांभाळतं आणि कुठं असतं आपला नंदी? बैल आपल्या घरीच असतो, हम्म. कारण तो एक आमच्या घरातला एक सदस्य आहे. ओके. कारण त्याची खूप खासियत आहे. जर त्याला बाहेर जर अनोळखी माणसं असली ना, हा. तर तो तसा घरी राहतो ना तसा राहत नाही. त्याचं वय कमी आहे, म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान, काय बोलताय त्याच्याबद्दल? आता तो त्याच्यात ती धमक आहे, हा. तर ती दाखवून देतोय. आपण त्याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्याच्यात जी धमक आहे ती तो पूर्णपणे दाखवतोय का बाबा मी माझ्यामध्ये काय आहे आणि मी काय करू शकतो, तो ते पूर्ण स्वतःच दाखवून देतो. दादा मी नेहमी बघतो की आपला नंदी ना समोरची गाडी बघून आणखी जोर लावत असतो, आणि जसं जर ओव्हरटेक केलं ना तर नेहमी आपल्याला पुढेच बघायला भेटतो. म्हणजे तुमच्या मध्ये काय खासियत आहे आपल्या या नंदीमध्ये? दादा तो आतून पळो का बाहेरून पळो, तो त्याचा स्पीड आहे ना तो तसाच दाखवतो. आतून पळाला तर जशी गाडी दिसेल ना तसा स्पीड लावतो. दादा आज आपल्याला पब्लिकला बघायला भेटला, कारण ही आपली घरची गाडी आहे. DSP स्वप्नील शेठ पवार, त्यांचा सुंदर आणि बादल, ही आमची घरची गाडी आहे. जर ही गाडी पळाली तर आम्ही याला आतमध्ये ठेवतो आणि तो पब्लिकला पळवतो. ओके. म्हणजे दोन्ही साईडनं पण एकदम फिट पळायचं. दोन्ही साईडनं, आतून बाहेर कुठून. मग दादा आता एवढं मुंबईमध्ये नाव करतोय, घाटावरती समजा चांगल्या पायऱ्यासाठी कॉल वगैरे येत पण असतील, आणि याच्या पुढे जर आले तर तुमचा निर्णय कसा आहे? करू नियोजन आपण, कारण द्वारलीचे आपले बबलू दादा फुलोरे यांच्याशी पण आपला चांगला संबंध आहे. बघू त्यांच्या नियोजन, कारण त्यांचा चांगला बैल हल्ली टचला आहे. बघू, जर चालू आहे आमचा नियोजन झाला तर आपण 100% करू. ओके. तर बबलू दादाचे आणि तुमचे संबंध एकदम घरचे आहेत, चांगले एकदम घरचे सारखे संबंध आहेत. मग त्यांच्या नियोजनाखाली आपल्याला हारण्यासोबत कधी बघायला भेटेल का? आता ते त्यांचं नाव आहे खूप शर्यती क्षेत्रामध्ये, कारण ते बोलतील तसं आपल्याला नियोजन करायला लागेल, कारण आपण छोटे अजून, त्यांनी शर्यती क्षेत्र आपल्यापेक्षा जास्त बघितलं 100%. म्हणून आपण ते बोलतील तसं त्यांना योग वाटेल तेव्हा नियोजन आपण त्यांच्या सल्ल्याने करू. ओके. जर दादा बोललेच एखाद्या मैदानाला पळवायचंय तर तुमचा निर्णय कसा आहे? आपण 100% पळू, कारण आपल्याच विभागातील आणि आपला जे आपला समजून बैल पळू, कारण आपल्या मलंगड परिसरातील बैल आहे. कारण त्याच्यासोबत जर आपण पळवला तर पूर्ण आपल्या मलंगड परिसरातील नाव होईल, आमच्या गावाचं नाव होईल, तालुक्याचं नाव होईल. 100%. दादा एवढं सगळं नाव करतोय, आणखी खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण का दुसरा आहे आता सध्या, आणि दुसऱ्यामध्ये एवढं सगळं नाव करतोय, मोठ्या पैऱ्यांमध्ये पण पळतोय. मग घाटावरती पण नियोजन झालं तर घाटावरती येऊन आपल्याला बघायला भेटेल? घाटावर आमचं नियोजन झालेलं पण आहे, कारण आम्ही ठेवत नाही तिकडं, स्वतः घेऊन जातो आणि परत रिटर्न घेऊन येतो. कारण का एक घरच्या सदस्यासारखा, आणि तुमचा जीव पण लागलेला त्याच्याजवळ, कारण तो दुसरी अनोळखी माणसं असतील ना तो राहत नाही तिथे. कारण आम्ही आता पण बघतोय की एकदम शांत असतो तुमच्या सोबत, आणि बाकी कोण आले का अंग मारायला धावतो. म्हणजे फक्त तुमच्या सोबतच असं शांत असतो का इतर लोकांसोबत पण? नाही, तो आता आम्ही कसं त्याला एकदम लहान असताना 4-5 महिन्याचा असताना तेव्हा त्याला आणलेलं आहे. मग त्याच्यात आमचे काकाची मुलगी आहे छोटी, निघताना आरती वगैरे करते, तिलाही काही करत नाही. 2 मुलं आहेत छोटे, आर्यन सार्थक, त्यांनाही काय करत नाही. ती मजा काय होती, म्हणजे लहानपणापासून वाढून आता नंबरामध्ये पळतोय, कशी काय मजा? म्हणजे असं बोलतात ना, एखादा मोठा बैल आणून पळवण्यात जी मजा नाही ती लहान बैल मोठ्यापर्यंत नेऊन मजा आहे. एक ती आठवण राहते, कुठे होतो आपण आणि त्याला कसा ट्रेन केला, कुठून कुठपर्यंत पोहोचवला. मग ती एक आठवण आपल्या मनात कधी कधी अशी आठवण येते, यार आपण कुठे होतो आणि आज कुठे. मग ते जरा खूप आनंद होतो. ओके दादा, या सगळ्यामध्ये खास असतं नियोजन वगैरे कोण करतं? नियोजन आपले सगळे मित्र परिवार. आम्ही काकाला पण विचारतो की बाबा असा असा पायरा आहे, ते कसं काय करायचं. मग काकांचा जर हो आला तर आम्ही नियोजन करतो. असं नेहमीच बघत असतो तुमच्या काकांना खूप जास्त मेहनत घेत असतात बैलाच्या मागे पुढे असं, आणि संपूर्ण नियोजनाचं बघता. काय बोलताय त्यांच्याबद्दल? कारण त्यांच्यामुळे आज बादल घडलाय. बरोबर, कारण त्यांना या गोष्टीचं नॉलेज आहे आणि त्यांनी आज जे मेहनत घेतली ती मेहनत कुठेतरी आज आम्हाला यश देते. बरोबर दादा, येणाऱ्या शर्यतीमध्ये खूप सारे गुलाल भेटो आणि खूप सारं तुमचं नाव हो. बादल तुमचं असंच नाव करत राहील आणि मुंबईमध्ये नाही तर घाटावर पण नाव हो, हीच इच्छा. बघा, जर नियोजन झालं ना नक्कीच आम्हाला बादलला बघायला आवडेल आणि घाटावरती येऊन नाव करेल. धन्यवाद. धन्यवाद.